मला स्वाभिमान आहे. आणि अशा पद्धतीनं माझं शेजारचं गाव शीतल शांत रीतीनं राहिलं, शांत कार्यक्रम झाले तर तेवढाच मला आनंद होतो महाराज. म्हणून यावर्षी माळसापुरातही कार्यक्रम सुरू झाला, पोरांनी काही का असाना सुरू केला, आनंदाची गोष्ट आहे. म्हणून या पद्धतीनं चिंतन सांगायचं म्हणजे गावाने आता पुढच्या 2 वर्षामध्ये आपल्याला सुवर्ण महोत्सव साजरा करायचा आहे. सगळ्या जणांनी विचार काही फोडू नका, एकाच्या पाठीमागं नसलं तरी सल्ला द्या, पण दुराग्रह करू नका. हेच माझ्या म्हणण्याप्रमाणे झालं पाहिजे असं म्हणू नका. आग्रह करा पण दुराग्रह करू नका. हेच माझ्या म्हणण्याप्रमाणे झालंच पाहिजे असं म्हणू नका. एखाद्या वेळेस कार्यकर्त्या मंडळीला सल्ला द्या, मला असं वाटतं, आणि ते जर म्हणले तर त्यांनी बी त्याच्या मताला जर योग्य नसेल तर त्याला समजून सांगा. पण तू येण्यासारखा बोलतो, तू फालतू बोलतो असं म्हणायचं नाही. त्याच्यामुळं कार्याचा विध्वंस होतो. म्हणून सगळ्या जणांना एकत्रित घेऊन, म्हणून कार्य करणाऱ्या माणसावरती धर्म टिकू नये महाराज. आमच्यासारखी आयती माणसं कीर्तनाला येत आणि कीर्तन करून निघून जाते. मानाची मानकरी आम्ही येतो, पण पायाचा दगड कार्यकर्ते महाराज. हो, म्हणून कार्यकर्त्यांनी पायाचा दगड, आणि पायाचा दगड ह्यो दिसत नसतो. लोक मूर्तीच्या पाय पडते पण पायाच्या दगडाच्या पाय पडत नाहीत. पण त्यांनी गाडून पुरून घेतलं म्हणून महाराज ती इमारत उभी राहिलेली आहे. तसं हे सप्ताह कीर्तनकारावरती अवलंबून नाही, टाळकऱ्यावरती अवलंबून नाही. गावातल्या तरुण वर्गानं फिरून आणि सगळ्या लोकांचे बोलणे उलटे पालते ऐकून घेऊन त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते कार्यकर्ते म्हणजे पायाचे दगड आहेत महाराज. आणि मंदिराच्या मूर्तीच्या पाय पडण्याच्या अगोदर एखादा शहाणा येतो पायरीच्या पाय पडतो, तर तो पायरीच्या पाय पडतो म्हणजे पायाच्या दगडाच्या पाय पडत असतो. तसा माझ्यासारखा एखादा कीर्तनकार कार्यकर्त्याचं कौतुक करीत असतो महाराज. नाही तर सगळे कीर्तनकार कार्यकर्त्याचं कौतुक करीत नाही. कार्यकर्त्याचं कौतुक त्यांनी कार्य केलं. आणि बरं अपेक्षा काय महाराज, आमच्यासारख्या लोकांच्या हौसाने लोक मोठमोठाले हार आणतात आणि आम्हाला घालतात का नाही? मोठाले हौसाने हार आणतात आणि हार गळ्यात घालतात आमच्या, पण कार्यकर्त्या मंडळीच्या गळ्यात हार बी कोणी घालीत नाही महाराज. इतकी त्यांच्या बाजूला आणि वर्गणी जे देतात ते कमी वर्गणी देतात आणि शिव्या जास्त घालतात ना, कारण फुकटच्या असतात म्हणून त्याच्याकरता त्यांना खर्च येत नाही. त्यांना वाटतं वर्गणी देण्यापेक्षा शिव्या दिलेल्या बऱ्या म्हणून ते शिव्या देते, बोलते, पालतं उलतं. पण तरी सुद्धा कार्यकर्त्यांनी इतक्यातून टिकाव धरला तर कार्यकर्ता निभावला गेला. म्हणून कार्यकर्त्यानं कटाळायचं नाही. तुमच्यावरती धर्म अवलंबून आहे, तुमच्यावरती सप्ताह अवलंबून आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी एकमेकावर पडायचं नाही आणि चांगल्या उदार अंतःकरणानं वागायचं आणि लोकांची समजूत घालून वागायचं. एवढं प्रशिक्षण तुम्हाला मी देतो का, तर मी तुमचा आहे, शिकवण्याचा अधिकार मला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, विठ्ठल विठ्ठल चला आपण आता आपल्या कार्याकडे वळू. पाहे प्रसादाची वाट. या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी, थोडा आवाज वाढव दादा, तुकाराम महाराजांनी सांगितलं की प्रसादाची वाट पाहावी लागते. प्रसाद घ्यायचा आहे त्यांनी 4-5 गोष्टी ध्यानात ठेवायच्या. कोणत्या कोणत्या? पहिली गोष्ट, प्रसादाची वाट पाहिली पाहिजे. 1, द्यावे धुवून या ताट. दुसरी गोष्ट, ताट धुवून द्यावं किंवा ताट धुवून घ्यावं. कशा पद्धतीनं? तर पहिल्यांदा जेवलेल्या माणसाच्या खरकट्या ताटात जेवायचं नाही, म्हणून ताट धुवून घ्यावं. आणि दुसरी गोष्ट, ताट धुवून द्यावं म्हणजे ज्याला प्रसाद खायचा आहे त्यांनी ताटपणा ठेवायचा नाही. कळतं का माझं बोलणं? मी तिकडं जाणार नाही आणि माझ्या मनासारखं झालं नाही असा ताटपणा ठेवायचा नाही प्रसादासाठी. आणि मी माझ्या वट्यावर बसून ऐकल
हो, असं जर म्हणणार असेल तर त्यांनी ताटपणा सोडून द्यावा. प्रसाद घ्यायचा आहे ना तर जवळ येऊन बसावं. हो, जवळ येऊन बसावं, ताटपणा सोडून द्यायचा. द्यावे धुवून या ताट आणि शेष, हो काय, शेष घेऊन जाईल. शेष घेऊन जाईल. हो, पहिल्या पंक्तीला कारभारी लोकांनी बसायचं नाही. हो, नाही तर पहिल्यांदा झोडून मोकळा झाला नाही, शिल्लक उरलं तर खायचं. शेष घेऊन जाईन आणि तुमचे झाली या भोजन. आलेले महाराज लोक, आलेले टाळकरी लोक, आलेले पाहुणे लोक, हो रोज तुम्हाला आमच्या माता भगिनी जेवू घालतात, पण अगोदर त्यांनी जेवलं पाहिजे. हा रीतिरिवाज आहे. हो, सप्ताह म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य रोज त्या स्वयंपाक करतात, आपण अगोदर जेवतो. आपल्याला त्या नैवेद्य दाखवतात, पण सप्त्यात तसं नाही. सप्त्यामध्ये अगोदर त्यांनी जेवायचं आणि आपण नंतर जेवायचं. असं जेवण शेष घेऊन जाईल तर प्रसाद. तुमचे झाली या भोजन, कारण माता भगिनी सुवासिनी आहेत म्हणून त्यांनी अगोदर जेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, हो, झालो एक सवा. मग जर दान द्यायला कोणी आला तर त्याला अडवायचं नाही. हो, काही काही लोक दान मागत असताना अडविते. हो, इतकंच पाहिजे. ते दान मागत असताना अडवायचं नाही, अडवायचं, त्याची विनंती करायची. आणि झालो एक सवा म्हणजे तिकडून ते वाढायला आला, प्रसाद द्यायला आला तर त्याला अडवायचं नाही, ठाकरे असं म्हणायचं नाही, असं बाजूला व्हायचं. झालो एक सवा आणि तुम्हा आळून या देवा. देव प्रसाद द्यायला आलेले म्हणून देवाला अडवायचं नाही. हो, तो का म्हणे, तुका म्हणे चित्त करोनी राहिलो निवांत. आणि चित्त निवांत करून खायचं, निवांत चित्त करायचं. हे प्रसादाच्या हो पद्धती आहेत सेवन करण्याच्या. आता आपण एक एक शब्दाचा विचार करू. हो, पाहे प्रसादाची वाट. आता वाट पाहायची, पण कशी वाट पाहायची, किती वाट पाहायची आणि कुणासारखी वाट पाहायची, तर तुम्हाला एकच प्रमाण देतो महाराज. दिवाळीच्या मोळा, दिवाळीच्या
जगद्गुरु तुकाराम महाराजांनी महाराज प्रमाण दिलं आपल्याला. विठ्ठल विठ्ठल प्रसादाची कशी वाट पाहायची तर दिवाळीच्या मुळाला मुलगी जशी वाट पाहते तशी. आता दिवाळीच्या मुळाला मुलगी वाट पाहते. पूर्वीच्या काळातल्या मुलीचा दृष्टांत हे आताच्या काळातल्या मुलीचा नाही. कारण ज्यावेळेस 5 वर्षाची मुलगी व्हायची, ज्यावेळेस तिचं लग्न लागायचं, त्यावेळेस 5 वर्षाच्या लेकीनं मुळाची वाट पाहायची महाराज. त्यावेळेसची गोष्ट आहे. आता नाही. आता 5 वर्षाच्या मुलीचं लग्न होत नाही महाराज. आता बायाचे लग्न होते. तुम्ही म्हणताल ते कसं काय? आता 35व्या वर्षी पोरीचं लग्न म्हणल्यावर आता ते लग्न बाईचं झालं का कन्येचं झालं? नाही. आता मुलीचे कन्येचे लग्न नाहीत. आता लग्न पत्रिका छापीत असताना अशी छापायची, दगडोबा धोंडोबा फत्तर फोडे यांची जरगट कन्या. हो, धोत्रेराव सदरेराव कोपरीकर यांचे धोड चिरंजीव यांचा शुभ विवाह. हो, आता हो कमी वयामध्ये लग्नच नाहीत ना महाराज. हो, आता सध्या माझ्याकडं बायोडाटा दिलेत महाराज. मी फिरतो इकडं तिकडं 48 लोकांनी माझ्याकडं बायोडाटा दिलेत नवरदेवासाठी पोरायच्या बापाने. बघा महाराज कुठं पोरगी भेटली तर. आता त्यांच्या घरी मुक्कामाला राहायचंय, त्यांचं गिळायचंय म्हणल्यावर घ्यायचा बायोडाटा आणि ठेवायचा पिशवीत. बरं म्हणायचं. पण अजून कुणाकुणाची बायोडाटा ध्यानात बी आणलं नाही मी आम्हाला. कारण कीर्तनाचा धंदा बंद पडन तेव्हाच धंदा सुरू करावा लागेल मला. हो, अशी गोष्ट आहे ना. म्हणून 48 बायोडाटा आहेत. तुमच्या गावात कुणाला जर इच्छा असली तर 2 तेवढे देऊन टाका, म्हणजे 50 होते. आणि 50व्या वर्षी आपलं 50वं लग्न लागून जाईल. असं 2 देऊन टाका. आणि फार लहान पोरायचे बायोडाटा आहेत बरं का दादा. लहान नाही तर किती वर्षाचे? हो, 47, 52, 50 एवढ्या वयाचे पोर आहेत बरं का. कवळे किराळ पोर आहेत. हो, मी म्हणत असतो थोडा पोराव दम धरा. हो, दमाला फळ असतं. आणि नुसतं फळ नाही तर काशी फळ असतं. असं तुला काशी फळ मिळून जाईल. घाबरू नकोस. आणि त्याला जर वाईट वाटायला लागलं तर मी म्हणत असतो भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. घाबरायचं काही कारण नाही. होऊन जाईन. करायचंच नाही कारण. कारण आता पोरं हो महाराज असे 48, 50, 52 असे राहिलेले आहेत. हो, त्याच्यामुळं 35वाल्या 36वाल्यांनी लई काळजी करीत बसायचं नाही. कारण आपल्यापेक्षा सिनियर आहेत म्हणून अजून. हो, सिनियर आहेत. हो, अशी गोष्ट आहे. पूर्वीच्या काळामध्ये वयाच्या 5व्या वर्षी लग्न म्हणून आपलं पाळण्याला बाशिंग बांधायचे म्हणायचे. आणि ज्यावेळेस 5 वर्षाची मुलगी नांदायला जायची ना राजा, आईच्या गळ्यात मिठी मारून झोपायचं वय, आईचा पदर धरून गावभर फिरायचं वय, हो फुगे फुगवायचं वय, भावला भावली खेळायचं वय 5 वर्षाचं. आणि तिचं लग्न झाल्याच्या नंतर तिच्या पुढं राक्षसाप्रमाणे उभी राहायची ती सासू. एवढ्या 5 वर्षाच्या लेकराला काय कळतं महाराज. आणि त्या सासूचा धाक, हो सासूनं दळण दळायला, पाणी शेंदायला, हो शेण काढायला, पुन्हा अजून हो भाकरी करायला, सगळ्या गोष्टीला तिनं उठवायचं महाराज त्या सासू. आणि ते उठवणं बी फार कवळं किराळ असायचं राजा. हो, सासूचं उठवणं म्हणजे फार कवळं किराळ. माईचं उठवणं वेगळं. कारण मुलगी नांदून आल्याच्या नंतर माहेर घरी झोपायची. ते 8 वाजूस्तर झोपल्यानंतर भाऊ यायचा आणि म्हणायचा, तायडे अगं उठ ना, तू आम्हाला करदोडा बांधायला आलीस, ओवाळायला आलीस का झोपायला आलीस, उठ. असं म्हणल्याबरोबर आईनं म्हणायचं, बाळ्या तुला कळतं का काही थोडस? अरे 50 माणसाचा उठा रेटा करून माझी लेक आलेली, झोपू दे तिला, विश्रांतीसाठी आलेली माहेर घरात. आणि मग महाराज
10 वाजूस तर पोरीनं झोपायचं. आणि मग सासून दिलेली तकलीफ आणि मग 10 वाजूस तर झोपल्याच्या नंतर आईनं यायचं, बुचडा सुटलेला असायचा. किती मोठी झाली लेक तरी तिला लहान वाटायची. एक मुका घ्यायचा त्या लेकीचा आणि असं छातीवरती मुंडकं धरायचं, दाढीवटी धरायची आणि पुन्हा म्हणायचं, बाई माझी खानदानी हाड आहे. म्हणून तिनं सहन केलं, दुसरीनं सहन केलं नसतं. बाई माझं खानदानी हाड आहे, सहन केलं माझ्या लेकरांनी. कुणाला बोलून नाही दाखवलं, मनातली मनात ठेवलं. आम्हाला सुद्धा सांगितलं नाही, पण सहन केलं माझ्या बाळानं. म्हणून दाढीवटी धरायची आई. हृदयाला पीळ पडायचं महाराज. दोन पिळल्यानंतर जसे टपाटपा थेंब गळते तसे दोघीच्या डोळ्यातून अश्रू गळायचे. पण बोलून दाखवायचं नाही, मोठा हंबरडा फोडायचा नाही. आणि आईनं म्हणायचं, देव बाप्पा माथ्यावर आला, उठा. कव्हा झोपायचं. आईनं आवजावं बोलायचं, महाराज उठा उठा. हे आईचं उठवणं, सासूचं उठवणं महाराज. असे कचा कचा पाय रगडायचे. दिवसभर म्हातारी झोपलेली आणि पहाटच्या टाइमला 2 वाजल्यापासून जागी राहायची आणि कचकचा पाय रगडायचे. गालफाडामध्ये फारकन तोंडात मारायची आणि केसाची बड धरून मेलेलं जनावर वडल्यासारखं वडायचं आणि जात्यावरती आणून बसवायचं महाराज. आणि ती मुलगी रडायला लागली. एवढूशा लेकराला हाताकडे पाहायचं. आदल्या दिवशीचे फोड आलेले असायचे. 2 महिलाला जे जातो वळत नाही, त्या लेकराने ते जातो वडलेलं असायचं. आणि त्या हाताकडे बघायचं ना आपल्या अश्रूला वाट मोकळी करायची. ढसा 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 रडायचं. रडायला लागल्यानंतर सासूनी म्हणायचं, तुझा बाप मेला का तुझी माय मेली, कशा करता रडतेस. तिने मनातली मनात म्हणायचं, मोठ्याने म्हणायचं नाही, कशाला माझ्या मायबापाकडे चाललीस, मला काय पुरायचं ते पूर्ण, पण माझ्या बापाचा कशाला खातेस तू. मनातली मनात म्हणायचं, मोठ्याने बोलायचं नाही, ताकद नव्हती बोलायची तिला. म्हणून त्या सासरवासनीनं सगळं सहन करायचं महाराज, सगळं सहन करायचं. आणि मग पसा घ्यायचा आणि जात्याच्या तोंडामध्ये टाकायचा. खोंटा ढिला असेल तर त्याच्यावरती ठोका टाकायचा आणि जात वडायला सुरुवात करायची. आणि मग बापाला आरता आरोळी मारायची. सासरगडचे लोक झोपल्यानंतर बापाला म्हणायचं, बाबा मला या कजा घरी कशा करता दिलं, तुम्हाला जास्त झाले होते मी तर मला विहीर बारव करायची, ढकलून द्यायचं बाई, पण मला या घरी द्यायचं नसतं. कसं सहन करू, कुणाला सांगू. म्हणून तिनं जात्यावरती तोंड ठेवायचं आणि जात बंद केलं की सासू यायची, म्हणायची, मुडदा पडला काय तुझा. हे कवळं किराळ बोलणं सासूचं महाराज सहन करायचं त्या लेकरानं. जात्यावरती दळण दळल्याच्या नंतर मोठ्या जाऊबाईकडे भाकरी करायला द्यायच्या आणि भाकरी खाण्याची स्वातंत्र्य नव्हतं. घरातले माणसं कसे खातेत ते कवाडाच्या आडून नुसतं बघायचं, कसे जेवत येते, पण मला जेवायला द्या म्हणायचा अधिकार नाही. पोटात भूक लागलेली असताना सुद्धा जनावरासारखं काम करायचं पण मागायचं नाही. अशी ती सासरवासीन आणि ती बिचारी. आणि मग तिला जसा दिवाळीचा सण जवळ येईल, जसा जसा दिवाळीचा सण जवळ येईल तसं तसं शेतात गेलं की बंडावर उभं राहायचं आणि माहेराकडं तोंड करायचं. बाई माझा भाऊ कधी येतोय, बाई माझा बाप कधी मला मुराळी पाठवतोय आणि कधी एकदाची जाऊन माझ्या आईच्या गळ्याला पडते. म्हणून ती दिवाळीच्या मुळाची वाट पाहायची वाट. म्हणून माझ्या तुकाराम महाराजांनी सांगितलं, प्रसादाची कशी वाट पाहायचे तर दिवाळीच्या मुळा लेकी असावली आणि पहा तसे वाटुली माहेरीची.
माहेराची जशी त्या मुलीनं वाट पाहावी महाराज, तशी भगवंतानं दिलेल्या प्रसादाची वाट ज्या दिवशी भक्त पाहिल त्याच दिवशी त्याला भगवंताचा प्रसाद मिळाला अशी वाट पाहिजे. विठ्ठल